आपण कुठेतरी 3 फेऱ्यामध्ये ओपन मध्ये आपण वासरू पळून 3 नंबर केल्याबद्दल असा आनंद झाला म्हणजे आणि तसं बोलावं तर आम्हाला आता पण आदत असताना पण ओपनच्या कोणत्या पण गाडीशी खेळण्याची इच्छा आहे, कारण की त्याच्यामध्ये ती धमक आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगल्या नियोजनात पळून कोणाची गाडी खेळू. काय सांगाल आता बघा तुम्ही बघायला गेले तर मोठे गाडा मालक असं म्हणजे सगळीकडे हे करतात. पण अशाने तुम्ही एखाद्या वेळेस काय ऑब्जेक्शन आल्यावर छोट्या गाडा मालकांना दाबता किंवा तुमचंच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करता किंवा भांडण वगैरे या गोष्टी तुमच्याकडून होतात का? लॉबी तर टच नव्हतीच, आपल्याला काही हेच नव्हतं ना. पंचांनी बिन आपल्याला बघून बिन दिले. ते घाटावर जे होते त्याही तर पहिला सांगितलं नाहीच आहेत, पण त्याच्यावर पण ऑब्जेक्शन घेतला. आपल्याला आपल्याला आड सण केलीच पाहिजे माणसांनी. सरळ आपली गाडी तर आहेच ना, पंचांनी दिली आपण थोडं हे केलेलं आहे का ना, पंचांच्या पुढे आपण थोडं बोलणार आहे का? पंच देतील तोच नेम राहील ठाम ना. अशीच आमच्या दावणीला वासरं चांगली लागतात ना, असंच लास्टपर्यंत अशीच लागावा ना, लास्टपर्यंत असंच 50-50 नंबरचा ब्रँडचा नाव असंच पुढे चालवत राहू आम्ही. आकाशरावचा शंभू मी तर आम्ही एकत्रच बसलेलो होतो ना, त्यांची मधनं गाडी आली. मी तेव्हाच बोललो तुम्हीच का 1 नंबर करू शकता. आमची आकाशरावची ना आमची काशी शंकरची गाडी पळत होती. एवढी टोपला गाडी पळत होती तिथून म्हणजे गाडी म्हणजे ती गाडीचा एवढा नामांकित नाव होता. अशा मोठ्या मोठ्या गाड्या मारली त्या सर्व मुंबईत हालून ठेवलेली त्या गाडीने. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत परेश शेठ भंडारी यांच्या दावणीला. एक मोठी दावण आणि नेहमीच 50-50 ब्रँडचं नाव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच देशभर करताना त्यांचे नंदी आपल्याला बघायला भेटतात. काल पण एक शहापूर महाराष्ट्र केसरी असं एक मैदान होता. तर या मैदानामध्ये आपला पिल्ल्या 50-50 एक चांगला पल आणि तिन्ही फेरे कडेने पळून कुठून संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा झाली. आज त्याच नंदीच्या दावणीला आलोय. काल थोडासा लवकर गेल्याची मला भेटले नाही, तर चला परेश दादांशी बोलूया. परेश शेठ नमस्कार. नमस्कार दादा, आजचा आनंद कसा आहे? खरं तर बघायला गेला तर आदत वासरू आज कुठून संपूर्ण महाराष्ट्रातल्या टॉपच्या नंदी आहेत त्यांना टफ फाईट देऊन कडेनं 3 नंबर केला. 1 लाख रुपयाचा मानकरी ठरला. कसं काय वाटतंय आज? खूप आनंद झाला आम्हाला. 3 फेऱ्यात आम्ही पळालो हेच आम्हाला खूप आनंद होतो ना. करणी 3 फेरे पळालो आम्ही. करणी 3 फेरे पळून 3 नंबरचा मानकरी झालं म्हणजे आम्ही गुलालाला राहिलो तरी आम्ही असा आनंदच झाला आम्हाला. आज आमचा आदात वासरू असताना सुद्धा ओपनमध्ये आम्ही पळवला, तीच आम्हाला आनंदाची खुशी जाम आहे आम्हाला. बरोबर. काय सांगाल आज बघायला गेलं तर संपूर्ण तुमची दावण एक वासरांचीच आहे. कुठेतरी वासरांमध्ये तुम्ही खेळ करताय. अगोदर पण बघायला गेलं तर शंकर पण टॉपमध्ये पळाला. त्याच्यानंतर आपला वरदान आला. वरदान पण टॉपमध्ये पळवला तुम्ही. दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर कुठेतरी खचून गेले नाही. पुन्हा त्याच जोशान त्याच जोमाने आज वासरं संपूर्ण महाराष्ट्रभर नाव करतायत. घरची गाडी पण टॉप पळते. आज पिल्ल्या बघतोय एक कमी खरेदीचा नंदी. आज तो संपूर्ण महाराष्ट्राला दाखवतोय की खूप कमी खरेदी असली तरी पण कुठेतरी मोठ्या मोठ्या लाख लाख रुपयांच्या खरेदीना लाजवेल असं त्याचा पल आहे. काय म्हणाल तुम्ही? त्याचा पल तर खूपच सुंदर आहे. काल तर 3 फेऱ्यांना मी बघितलेलं. पहिला राऊंडला पण खूप सुंदर पळाला, दुसऱ्या राऊंडला पण तसाच जास्तच वारत गेला, तिसऱ्या राऊंडला पण चांगला पळाला. पण पब्लिक खूप जास्त होती साईडला. म्हणजे नशिबाला कडच लागली तुम्हाला. गटाला पण कड, सेमीला पण कड आणि कुठेतरी फायनलला पण कडच भेटली. तरी पण 3 नंबर गेला. कडेने पळून म्हणजे एक मोठी गोष्ट आहे. काय म्हणणार तुम्ही? कडनी तर लवकर गाड्या राहत नाही, पण तरी कडनी आम्हाला 3 नंबर झाला तरी खूप. आम्ही तर बोलत होतो गुलालात राहिलो तरी आम्हाला खूप आनंद. आज आता वासरू ओपन मध्ये पळवणं म्हणजे हेच आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. आमच्या वासरांनी काहीतरी केलं म्हणून. तर फायनलचा फेरा सुटल्याच्या नंतर कुठेतरी जल्लोष झाला, एक आनंदाचा क्षण होता. त्याच्यानंतर कुठंतरी लॉबी आहे गाडी अशा काहीतरी आहे. बरेचसे आपण बघितलं ड्रोन मार्फत किंवा इतर या, पण ती गाडी म्हणजे आपल्याला निकाल कसा होता, तास पलटीला निकाल होता आणि तुमची लॉबीला जर लागलेली दिसत पण नाही. म्हणजे नॉर्मल असली तरी लॉबीला टच असेल, पलटी तर नव्हताच. काय म्हणणार तुम्ही? आपली तर आपण तर निर्णय देताना पण आपण तिथे गेलो नव्हतो. सर्व निर्णय देईल ते आपल्याला मान्य होता ना. तेव्हा आपण लास्टपर्यंत आपण कोणाकडे चिरत नाही. आपल्याला देईल तो मान्य आपण करून घेतो ना. तेव्हा लॉबी तर टच नव्हतीच, आपल्याला काही हेच नव्हतं ना. पंचांनी पण आपल्याला बघून पण दिले. ते घाटावर जे होते त्याही तर पहिला सांगितलं नाहीच आहेत, पण त्याच्यावर पण ऑब्जेक्शन घेतला. ऑब्जेक्शन घेतल्याच्या नंतर पण
सर्व लोकांनी चेक केलं तर नाहीच हे आहे, लो टच नाही आहे आपली गाडी. बरोबर. आज कुठं ना कुठेतरी संपूर्ण कमिटी एकत्र येऊन हे करते आणि मला तरी वाटतं तुमचं केलंच असं आहे की म्हणजे जे काय असेल ते सरळ आणि क्लिअर म्हणजे बोललेलं बरं. काय म्हणणार तुम्ही? आपलं आहे बघा, आपल्याला चिडाचा ना संबंधच काय येतो 3 फेऱ्यामध्ये ना याच्यामध्ये आपल्याला आपल्याला ना हाड सण केलीच पाहिजे माणसांनी. सरळ आपली गाडी तर आहेच ना, पंचांनी दिली आपण थोडं हे केलेलं आहे का ना, पंचांच्या पुढे आपण थोडं बोलणार आहे का? पंच देतील तोच नेम राहील ठाम ना, दुसऱ्यांनी बोलून काय फायदा नाही ना असं. पण हाय ते हाय सत्य, हार पचवायची सण करावी पडते त्यांनी. आणि कुठेतरी बरेचसे बघा आता कमेंटमध्ये बोलत पार्सलिटी असते किंवा हे असते, तर मित्रांनो पंच कमिटी असते ती आपली संपूर्ण घाटावरचे नियम आणि सगळ्या गोष्टी घाटावरच्या असतात. तिथला मुंबईचा असू दे किंवा कोण असू दे किंवा एखादा मोठा गाडा मालक असू दे, छोटा गाडा मालक असू दे, तर कोणताही भेदभाव होत नाही आणि तिथं जो निर्णय आहे तोच निर्णय. तसं बघायला गेलं जर लॉबी टचला जर निर्णय नसता तर बऱ्याचशा अशा गाड्या अशा फॉलोच होत्या किंवा सेमीला नव्हत्या, गटाला नसत्या बसल्या. काय म्हणतात दादा तुम्ही? या बघा नियमांचे पुढे आपण नियम आहेत ते सर्व घाटावलेच नियम ठेवलेले आहेत आपल्याकडे ना, ते घाटावले नियम आपण पण पाळले पाहिजेत ना, ते सांगतील तेच नियमाच्या पुढे आपण हेच नाही केलं पाहिजे. हार तो हार, जीत तर ती जीत. आपल्याला दिला नंबर तो नंबर घेतलाच पाहिजे माणसांनी ना, त्यांना समाधान राहिलं पाहिजे. भांडून काय होणारच नाही कुठली गोष्ट. बरोबर. आज बघायला गेलं तर मोठी धावण असते त्यांचे 50-50 धावण. आता ही धावण टिकवण्यासाठी कशा काय प्रकारे प्रयत्न चालले तुमचे? वासरांचा खेळ आवडतोय तुम्हाला आणि टॉप मध्येच पळतात वासरं सध्या. आपण तर पहिलेपासून वासरच घेऊन आपण खेळ करतो. वासर आपण स्वतः घडवतो आपण, लहान लहान वासरं घेऊन ना. असेच आमच्या दावणीला वासरं चांगली लागतात ना, असंच लास्टपर्यंत अशीच लागावा ना, लास्टपर्यंत असंच 50-50 नंबरचा ब्रँडचा नाव असंच पुढे चालवत राहू आम्ही. बघा वासरू म्हटलं तर कायम आठवणीत राहील असं आपला वरदान 50-50 अखंड महाराष्ट्रामध्ये त्याने स्वतःच्या पलाच्या जोरावरती जो आतून स्पीड लावायचा ना, तसं म्हणजे सगळ्यांना वेळ लावला. आज कुठून कुठेतरी त्याचाच आशीर्वाद म्हणावा लागेल की तुमची दावण एवढी फुललेली आहे किंवा एवढी चांगली आहे. काय म्हणाल तुम्ही? वरदान विषय बोलू तेवढा कमीच आहे. वरदानच्या मुले तर एवढा मोठा आमचा नाव झाला. आदात वासरू असताना सुद्धा एवढ्या शर्यती मोठ्या मोठ्या मारल्या. महाराष्ट्र मुंबई केसरी पहिल्यांदाच मैदान होऊन त्यांनी पहिल्यांदाच मानकरी झाला. आदात मधून ओपन चॅम्पियन गाड्या मारल्या त्यांनी. बरोबर. त्याचाच आशीर्वाद कुठेतरी चालत असते असते आमच्या गोट्याला लाभलेला आहे सर्व. बरोबर. दादा खास आकर्षण म्हणजे त्या मैदानामध्ये गाडी पळाली तिन्ही वेळेला पब्लिकनी जो आपला नंदी पळाला. थोडक्यात सांगा ना कसं काय पैरा झाला तुमचा आणि कुठला नंदी होता तो? नंदी लासलगावचा ना, लासलगावचा लखन आम्ही पैरा केला. चला बघू आपण बरं ओपनला पळू आपण. पैरे वगैरेंना आम्ही फोन केला तर बोलतो आम्ही देतो बैल दिल्याबद्दल त्यांचा पण धन्यवाद लखनचा. त्यांनी त्याच्याच मुलं आमचा बैल पुढे आज दिसला कोणाला रे पिल्या पलाला चांगला, मगून तेच नाव ठेवला. म्हणजे चांगल्या गोष्टी वाटल्या. बरोबर. कुठं ना कुठेतरी आनंदाची गोष्ट असते बघा या एवढ्या मोठ्या मैदानामध्ये वासरू एवढं मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये. त्याचं बघायला गेलं तर सगळे दिग्गज होतं. आता 1 नंबरचा मानकरी आकाश शेटचा शंभू आणि तुमचे म्हणजे जवळ बांधलेले एक तुमचं बोलणं पण झालेलं आहे. कुठेतरी वाटत होतं की काहीतरी घडेल म्हणून त्यांचा पण विश्वास होता आणि तुम्ही पण बोललेलं की शंभू 1 नंबर करेल. काय म्हणाल तुम्ही? आकाशरावचा शंभू मी तर आम्ही एकत्रच बसलेलो होतो ना, त्यांची मधनं गाडी आली. मी तेव्हाच बोललो तुम्हीच काय 1 नंबर करू शकता, आमचा 2-3 नंबर येऊ शकतो असं पण मी बोललेलो होतो. पण आम्ही 1 नंबरची अपेक्षा केलीच नव्हती. आमची कडणीच गाडी होती. आकाशरावला बोललो मी तुमची जर गाडी काहीतरी म्हणजे 1 नंबर करेल. बघा या क्षेत्रामध्ये दोस्ती पण कुठेतरी टिकवली पाहिजे. राऊत कुटुंबाचा एक मोठा इतिहास आहे. जसं आपण बघतोय सोनारपाड्याचा मोठा इतिहास, तसं कुठेतरी त्यांचा पण इतिहास आहे. कुठेतरी आपल्या मैत्रीचे संबंध अगोदरपासून आहेत. काय म्हणणार? आमची आकाशरावची ना आमची काशी शंकरची गाडी पळत होती. एवढी टोपला गाडी पळत होती तिथून म्हणजे गाडी म्हणजे ती गाडीचा एवढा नामांकित नाव होता. अशा मोठ्या मोठ्या गाड्या मारली त्या सर्व मुंबईत घालून ठेवलेली त्या गाडीने. तिथून म्हणजे आमचं संबंध एकदम अजून म्हणजे पहिलेपासून संबंध आहे, पण तिथून अजून घट्ट संबंध झालाय बरोबर आमचं. दादा मग आता नियोजन कसं कराल? बघा आपला 3 फेऱ्याला पण चांगलं पळतंय, मुंबई बिनजोडला पण चांगलं पळतंय.
कसं काय नियोजन करायला आता पुढचं? पुढच्या नियोजन आपण आस्ते आस्ते असं बैल भेटतील तसं आपण करत राहू. ना बैल पलवत राहू आपण. बरोबर. आपले आदात वासरं असल्यामुळे चला आपण कुठेतरी चांगल्या गाड्या खेळलो ना, चांगल्या गाड्या मस्त चालू आहे. आता प्रयत्न आपलं चालू आहे चांगले. ओके. म्हणजे आता 3 फेऱ्याची मैदानं पडल्याच्या नंतर बघा आपल्याला म्हणजे असं वाटतंय की बिनजोड तर आपण खेळतोय, कुठून कुठेतरी आपल्या जवळ मैदान आलंय, चला घेऊन जाऊया. पोरांचा पण हट्ट असतं. खूप सुंदर हे नियोजन 3 फेऱ्यांचे केले. हे खूप अतिशय आपल्याला घाटावर जायची गरज नाही लागली अशी. चला मुंबईला कधीतरी 1-1.5 महिन्यातून होला तरी खूप आनंद आपल्याला वाटतो. असं ते कोणी ठेवावा, अशाच प्रत्येकाने पुढे पुढे आपल्या लोकांना बिन चान्स मिळावा या छोटे मोठे गाड्या मालकांना 3 फेऱ्यात पळायला, त्यांना बिन आनंद खूप होतो. बरोबर आहे. आज का आपण शहापूरला बघितले किती छोटे छोटे नंदी आलेले, किती आनंदाने होते ते. आमची पण गाडी पळावा म्हणजे 3 फेऱ्यात, त्यांना पण असं वाटतं आमचं नाव व्हावा. खूप मला आनंद वाटला. अशीच छोटी छोटी वासरं पळवावं, त्याही बी असेच पुढे पुढे त्यांची बिन जावं वासरं. बघा खरं जर सांगायला तर पिल्ल्या म्हणजे की 80,000 रुपयाची खरेदी आणि आज तो कुठून कुठंतरी 1,00,000 रुपयाचा मानकरी ठरतोय. ही एक मोठी गोष्ट आहे की मन सापासल्यावरती एक चांगली खरेदी त्यांच्या दावणीला लाभली आहे. आणि एकच नाही तर असे 3-4 नंदी आहेत. येणाऱ्या कालामध्ये आणखी 3-4 नंदी म्हणजे जेमतेम 10-12 नंदींची त्यांची दावण आहे आणि येणाऱ्या कालामध्ये आणखी मोठे होऊ शकते. दाराशी एक गाय आहे म्हणजे आपली आई आहे. ते पण कुठेतरी एक त्यांना भाग्य लाभलेलं आहे की कुठेतरी घर असावं तर घराच्या दाराशी गाय पण असावी. म्हणजे एक बोलतात ना की आपला जो धर्म आहे तो धर्म कुठेतरी पालताना ते बघायला भेटतात. नंदी तर सगळे पालतात, पण आता कुठून तरी गाय पण त्यांच्या गोठ्यावरती आहे किंवा त्यांच्या घराला आहे. आता कसं काय वाटतं बघा, एवढी सगळी फॅन फॅमिली तुमची आहे, तुमच्याकडे सगळ्या काही गोष्टी आहेत, पण बघायला गेलं तर त्या नंदीने म्हणजे एक मोठी रकमेचा, आपण रकमेकडे नाही जाऊ, प्रत्येकाकडे पैसा असतो, पण त्यांनी जो आनंद दिलाय त्या मैदानामध्ये तोच काय वेगळा होता. आनंद तर खूपच आनंद दिला आपल्याला. एवढा आनंद झाला म्हणजे आपण कुठेतरी 3 फेऱ्यामध्ये ओपन मध्ये आपण वासरू पळून 3 नंबर केल्याबद्दल असा आनंद झाला म्हणजे खूपच आनंद झाला आम्हाला. 100%. परेश दादा बघा, या बैलगाडा क्षेत्रामध्ये तुम्ही खूप जुने आहात, जुने जाणते झगडेस्वार आहात. या क्षेत्रामध्ये दोस्तीला खूप किंमत आहे. तुम्ही किती किंमत देता? कारण का काल पण बघितलं आपण, सर्वांशी एकदम प्रेमाने वागत असता. आज आकाश शेटचे आणि तुमचे नंदी पळाले असतील, आता मागे पण राहुल भाईचे आणि तुमचे लढती पण झालेल्या आहेत, पण कुठून कुठे तुम्ही नेहमीच प्रेमाने सगळ्यांची वागता आणि सगळ्यांशी एकदम प्रेमाने असेच वागले पाहिजे. कसं काय बघता या शर्यतीकडे? बैलांच्या जागावर टाका. दोस्ती 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 खेळा, आपण सर्वही खेळा, प्रेमाने खेळत राहावा ना. दोस्ती दोस्ती मस्त टिकवावा, आनंदाने सर्वांनी केला. कोणी राग दोष करू नाही. प्रेमाने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण कसं आज मित्रासारखाच वागला पाहिजे, भावासारखाच वागला पाहिजे. शर्यती का आज ना उद्या होतील. आज तुमचा बैल आता आज उद्या माझा बैल आहे. याच अशा करताना ना कोणाला प्रेमाने म्हणजे अशा शर्यती सर्वांनी केला, पण भांडणं करू नका. ना प्रेमानेच वागा ना, सगळं प्रेमाने, तेवढा प्रेम तेवढा वाढत राहील सर्वांचा. भांडणं करून काय मोठी माणसं काही होत नाही, त्याला उलट अजून शिव्या देतात लोक. हे लक्षात ठेवा. प्रेमाने राहा. प्रेमाने शर्यती करायच्या तर शर्यती पण केला, पण काय आहे आज भांडणं करून कोणाला काय आपल्याला वाटत नाही मी मोठा आहे म्हणून असं काय असं वाटत नाही. पण लोक बाहेरची लई खूप शिव्या देतात लांबून. बाबां तो यांनी भांडण केला, कशामुळे केला, काय आहे भांडणं करून काहीच फायदा नाही. आपल्याला असं दाखवायचं ना आपण मी मोठा आहे म्हणून. मोठा काय आहे तिथेच सर्व आहेत. लोक सांगतात कोण कसा आहे कोण कसं नाही असं, पण भांडणं करून काहीच होणार नाही. आपण प्रेमानेच राहावा, एकाच तर खेळा बिन पण प्रेमानेच खेळावा. 100%. बघा, बैलांची जागी आहेत, ते त्यांचे काम करत असतात. आपला काम आहे की सर्वांशी एकदम प्रेमाने राहायचं. आज बघायला गेले तर बैलगाडी सेवाभावी संस्था असू दे, अखिल भारतीय बैलगाडा संघटना असू दे, चांगल्या वळणावरती चांगलं काम करत आहे आणि नेहमीच चांगलं काम करत राहील. कुठेतरी या ज्या मैदानामध्ये बऱ्याचशा गोष्टी होत आहेत त्या ऑब्झर्व करते आणि त्याच्यावरती कुठेतरी आणखी बंधनं आणायचं काम करते किंवा चांगलं कुठेतरी कसं पुढे नेता येईल तसे काम करते. आता मैदानं पण होणार आहेत, लवकर होणार आहेत. कुठेतरी नंदीना त्रास व्हायला नको म्हणून अशी मैदानं होणार आहेत. काय सांगाल तुम्ही? आता मैदानात आपल्या कमिटीने असं सांगितलंय
7 ते 12 1 वाजेपर्यंत ठेवायचा अड्डा. तर आता बघूया, आता 7 ते 11 असं 2 वाजेपर्यंत ठेवणारी आहे 2 काय मला वाजेपर्यंत आहे. वाटतं. पहिले ते अड्डे असे व्हायचे सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत अड्डा उरकून जायचं सर्व. असं झालं रे, खूप म्हणजे हे आनंदाने होईल सर्व. बरोबर आहे. सर्व काम धंदे करून जातील. पहिला तर वस्तीला लोक जायची शर्यतीला, लवकर शर्यती करण्यासाठी. लवकर शर्यती करण्यासाठी. बघा. आता कशी खूप बैल वारलेली आहेत, त्यामुळे थोडासा 2चा 1चा 2चा टायमिंग असला तरी काही फरक पडत नाही. 12 वाजेपर्यंत उरकणारच नाही, किती किती बोलले तरी 12 वाजेपर्यंत उरकूच शकत नाही. 1-2 वाजेपर्यंत उरकू शकतो सर्व बरोबर. अड्डा. बघा मित्रांनो, मैदानं पण आता बऱ्याचशा ठिकाणी आहेत. मला तर वाटतं मैदानं पण जर 2 ठिकाणी झाली अशी लांब लांब, म्हणजे जसं आपल्या भागामध्ये झालं तर कर्जत साईडला एखादा असला तर म्हणजे बैलांना येण्या जाण्याचा तेवढा आहे ना त्रास, तेवढं कमी होईल. बऱ्याचशा एरियामधले तिकडे शर्यती खेळू शकतात. मग कसं आहे, उन्हामुळे आपल्या नंदींना आपल्याला त्रास होऊ नये म्हणून कुठेतरी हा निर्णय घेतलेला आहे. आणि चांगला निर्णय आहे, योग्य निर्णय आहे. येणाऱ्या काळामध्ये आता ऊन जसा बघायला गेलं तर मे महिन्यामध्ये ऊन थोडंसं कमी होतं ढगाळ वातावरणाच्या मुळे, त्या टायमाला आपल्याला पूर्ण दिवस पण बघायला भेटेल. जोपर्यंत ऊन आहे तोपर्यंत मला तर वाटतं ही सगळी मैदान आहेत ती सकाळी बघायला भेटेल. बरोबर ना दादा? बरोबर. चला, वेळांत वेळ दिल्याबद्दल धन्यवाद परेश शेठ. आणि तुमचा जो 50-50 ब्रँड आहे असाच नेहमी साता समुद्रा पलीकडे जाऊ आणि कुठेतरी संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला खेळ आणि एक चांगलं मैत्री संबंध मध्ये कसं काय पलायचं, कसं काय शर्यती करायचं हे दाखवण्याचा प्रयत्न असतो तुमचा, आणि तो सक्सेस होऊ द्या हेच देवाचरणी प्रार्थना. रुपेश दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल, बघायला गेलं तर आनंद एक वेगळाच होता, कारण का आजच वासरू आपण सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या तिथे. आता 1 नंबर केला, 2 नंबर केला, 3 नंबर, म्हणजे बघायला गेलं तर सगळ्या टॉपच्या होत्या. शंभूने 1 नंबर केला, तिकडं रायबा मथुरने 2 नंबर केला, आणि कुठेतरी यांच्या खालोखाल आपला पण नाव लागतंय, तो पण पब्लिकनी बोलून. कसं काय वाटतंय तुम्हाला? नक्कीच आनंद तर खूप वाटला. आणि आपला आदात असून पण ओपनच्या मैदानात चांगला गुलाल घेतोय आणि कडेने पळून त्याचा आनंद खूप वाटला. आणि नक्कीच जर गाडी मधनं असती तर निकाल काही वेगळा बघायला भेटला असता कदाचित. पण चांगला गुलाल भेटला आणि त्यात पण आम्ही खुश आहेत. आणि तो पण एक आजारातून एवढा बाहेर निघून आज त्याच्या हिमतीवरती तो 50-50 धावणीचं नाव करतोय. आणि सर्व मुलांची मेहनत आहे त्याच्या मागे. आणि आज सगळा श्रेय जातोय तो सर्व मुलांना, कारण की आज त्यांनी जे त्याच्यासाठी केले त्यांनी आज पिल्यांनी त्यांच्यासाठी सिद्ध करून दाखवलं. बरोबर. दादा काय म्हणाल, कारण का बघा मैदान एकदम मोठा होता, या मोठ्या मैदानासाठी मोठे मोठे दिग्गज आलेले. कुठून कुठेतरी तो मान आपल्याला भेटतोय, अभिमानास्पद गोष्ट आहे. नक्कीच. वासराकडे बघता तुम्ही काय सांगाल, कारण का तो फ्युचर जाम मोठा आहे त्याचा. नक्कीच त्याने आधी लंपी व्हायच्या आधी पण त्याने चांगले गुलाल घाटावरती मिळवले आहेत आणि चांगल्या ठिकाणी फायनलला राहिलेला आहे. आणि तसं बोलावं तर आम्हाला आता पण आदत असताना पण ओपनच्या कोणत्या पण गाडीशी खेळण्याची इच्छा आहे, कारण की त्याच्यामध्ये ती धमक आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगल्या नियोजनात पळून कोणाशी गाडी खेळू आणि जे पण गुलाल होईल किंवा आपली गाडी पळेल त्याच्यावर जसं पिल्या पळेल त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि नक्कीच तो गुलाल करून देण्याच्या हिमतीवर आहे आणि त्याच्यामध्ये जिद्द आहे ती. बरोबर. दादा काय सांगाल, आता बघा तुम्ही बघायला गेले तर मोठे गाडा मालक असं म्हणजे सगळीकडे हे करतात, पण अशाने तुम्ही एखाद्या वेळेस काय ऑब्जेक्शन आल्यावर छोट्या गाडा मालकांना दाबता किंवा तुमचंच वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करता किंवा भांडण वगैरे या गोष्टी तुमच्याकडून होतात का? नाही, ह्या गोष्टी तर आमच्याकडून होत नाही. पण कसं एखाद्या वेळी जर क्रमांक पुकारलाय आणि नंबर दिल्यानंतर जर एखादा माणूस ऑब्जेक्शन घेतोय तर कुठेतरी मनाला लागेल. कारण की जर कमिटी आपल्याला निर्णय देते म्हणजे कुठेतरी त्यांनी पण बघून किंवा शहानिशा करूनच आपल्याला नंबर दिला असणार. आणि त्याच्यानंतर जर आपल्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतोय आणि त्यांना जर काही नियम अटींची माहिती नसेल आणि माहिती नसताना ते जर आपल्यावरती ऑब्जेक्शन घेत असतील तर कुठेतरी मनाला वाईट वाटतं. आणि आपल्याच संबंधाची लोक असतात आणि चांगले संबंध असताना रिलेशन खराब करण्याचा प्रयत्न करतात, ते योग्य नाही वाटत. बरोबर. दादा आता समजा तुमचा पळून 3रा-4था नंबर आला असता, 5वा 6वा आला असता, ऍक्सेप्टेड आहे का तुम्हाला? हो, नक्कीच. आम्हाला गाडी फायनलला राहिली हेच खूप मोठी गोष्ट होती. कारण की आज पिल्ल्या पळतोय हे आम्हाला माहिती आहे आणि बिनजोडला पण चांगला त्याचा कारकिर्दी आहे.
पण 3 फेऱ्यामध्ये घाटावर त्यांनी आम्हाला नक्की दाखवून दिलेला. पण मुंबईला नेहमी आपली वासरं सेमी पास व्हायची, गट पास व्हायची आणि एखादा वासरू आमचा फायनलला राहून जायचा. पण पिल्ल्या कुठेतरी फायनलपासून लांब राहत होता आणि काल त्याने फायनलला राहून पण चांगली इच्छा पूर्ण केली आणि आम्हाला एक कोणत्याही नंबराची अपेक्षा नव्हती. फायनल गुलालासाठी पात्र झाले हीच खूप मोठी गोष्ट होती. बघायला गेलं ना तर मुंबईचे सगळेच दिग्गज त्या मैदानामध्ये होता. विराट होता, तिकडे उंबरलीचा वजीर होता, श्यामाबाई होता, अजून असे बरेचसे असे नंदी होते जे 5 6 7 असे नंबर होते. कुठेतरी त्यांना कुठेतरी घासून किंवा 1 नंबर 2 नंबर आता टॉपमध्ये पळालाय म्हणजे त्यांना कुठेतरी घासून 19-20 मध्ये आपला 3 नंबर आला. एक अभिमानाची गोष्ट आहे. तिकडे मथुर असेल, रायबा असेल, सध्या बघतोय टॉपमध्ये पळतात ती पण जोडी. त्यांना मग घासून कुठून कुठे आपला नंदी 3 नंबर करतो. अभिमान वाटतंय का तुम्हाला आज? नक्कीच खूप अभिमान वाटतंय आणि चांगल्या गाड्यांमध्ये पळून नंबर झाला की अजून आनंद वाटतो. कारण की आता पण आपल्याकडे पण आता दुसऱ्या वगैरे अशी पण मैदानं पडतात आणि अशा ठिकाणी जाऊन आपण नंबर केला तर एक आपली वाह-वाह होईल. पण आज कौतुक करतायत त्याचं कारण आपण ओपनमध्ये पळतोय आदत घेऊन आणि फायनलला राहतोय. वासराकडे बघता तुम्ही कशा काय प्रकारे पुढचा खेळ करणार आहात? त्याच्याकडून तर खूप अपेक्षा आहेत, परंतु तो कुठेतरी आजारपणातून बाहेर निघालाय आणि वयानुसार तो कमी असल्यामुळे आणि प्रत्येक जो आपल्या वर्धनचा जो फॅन बेस आहे तो त्यांच्या हिशोबाने जर चालणं झालं तर त्यांचं कमेंटमध्ये मी नेहमी नक्की वाचतो की दादा आरामावर वासरं काढा, कारण की वासरांचा फ्युचर खूप मोठा आहे आणि नक्कीच त्यांच्या हिशोबानेच आपण चालणार, कारण की त्यांना कुठे नाराज नाही करणार. याच्या बरं. आधी आपण वरदान पळत होता, टॉपमध्ये पळत होता. त्याच्यामुळे खूप लोकांची इच्छा असायची आमच्याशी गाडी खेळा आणि आपल्याला कुठेतरी पराजित करण्याचा विचार असायचा, म्हणून आम्ही कंटिन्यू गाडी पळवायचो आणि गुलालात राहायची, त्याच्यामुळे आनंद वाटायचा. पण कुठेतरी ही गोष्ट चुकीची होती. म्हणून आज आम्ही वासरांची काळजी घेऊन एक आरामावर काढून त्यांच्या शरीरयष्टी योग्य असतानाच पळवण्याचा प्रयत्न करू आणि गुलालात ठेवण्याचा प्रयत्न करू. दादा एक मोठा प्रश्न आणि शेवटचाच प्रश्न तुमच्यासाठी. बघा आता महाराष्ट्रामध्ये 15 दिवसामध्ये जेमतेम 12 नंदी दगावलेत. जाम मोठी गोष्ट आहे. नक्की काय होतंय, कुठं होतं, काय ऑब्झर्व करतं? गाडा मालक म्हणून तुमची पण चर्चा होत असेल या गोष्टीवरती. नक्की कुठं आपली चुकी होती किंवा काय होतं नक्की? मोठे मोठे नंदी दगावलेत. नक्कीच जे पण आपल्यामधून नंदी निघून गेले वाईट वाटते त्याच्याबद्दल आणि मेन म्हणजे आता तर 3 फेऱ्यांचं बोललं तर आपल्या मुंबईच्या खेळामध्ये नाही झालं पाहिजे, कारण की 3 फेरे बोलल्यावरती खूप एनर्जी लागते आणि ऊन एवढं असल्यामुळे कधी दुखापत होऊ शकते नंदींना आणि नंदींची संख्या पण एवढी आहे की आपल्याला दिसून येतं की त्यांना त्रास होतोय की नंदींच्या संख्येमुळे आपल्याला चर्चेचा विषय बनतोय की असा असा नंदी दगावला. पहिले सोशल मीडिया नसायची, त्याच्यामुळे एखादा नंदी दगावला तर आपल्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण सोशल मीडियामुळे आपल्यापर्यंत पोहोचतोय आणि आपल्याला वाटते की नंदींची संख्या खूप कमी होते. पण कुठेतरी आपल्याला आपल्या नंदींची जर प्राकृतिक रचना व्यवस्थित बघून अड्ड्यामध्ये काढणं गरजेचं आहे आणि प्रत्येक मालकाने विचार करून आपल्या नंदीची काळजी घ्या आणि आपल्या नंदीच्या काळजी घेताना शरीराची जर कुठेतरी आपल्याला दुखापत वाटत असेल तर नाही पळवावा, बरोबर. एवढंच सांगेल. बघा कुठून ना कुठून मैदानामध्ये पण ना वासरं वगैरे असतील किंवा नंदी असतील ना त्यांना बरेचसे असे चक्कर येऊन पण पडतात. इथं माणसाला पण एवढं ऊन सहन होत नाही. तिथे जनावर आहेत, त्यांना पण त्यांची पण कुठेतरी काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी त्यांना पाणी किंवा तोंड वगैरे करीत राहिलं पाहिजे. चला एवढा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.